नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मुलांनो, आता आपण मराठी विषयाचा इयत्ता 3रीचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आजच्या भागामध्ये आपण आपली जी आधीची कविता झालेली आहे, जिंकली आम्ही मॅच, ही कविता तुम्हाला आवडली असेलच. मग ह्या कवितेची आज आपण रिव्हिजन म्हणजेच आपण सराव करणार आहोत. चला तर मग पुन्हा एकदा आपण ही कविता बघूया आणि त्याचा अभ्यास करूया. मला वाटतं तुम्हाला मी गेल्याच वेळेला सांगितलेलं की जिंकली आम्ही मॅच. तुम्हाला वेगवेगळे खेळ आवडत असतील. आता तुम्ही लॉकडाऊनमुळे घरात आहात आणि तुम्हाला मैदानावर किंवा आजूबाजूला खेळायला जाता येत नाही. पण जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये होतात आणि पूर्वी तुम्ही मैदानावर तुमच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत तुमच्या मित्रांसोबत विविध मैदानी खेळ खेळत असाल, हो की नाही? मग याच खेळांवर आधारित अशी ही कविता आहे, जिंकली आम्ही मॅच. मग चला आपण पुन्हा एकदा ह्या कवितेची ओळख करून घेऊया आणि ह्या कवितेचा सराव करूया. ओंकारने आणला बॉल, समीपने आणली बॅट, सारे जमले मैदानावर, सुरू आमची मॅच. बघा मुलांनो, ही जी मुलं आहेत ती तुमच्याच वयाची आहेत आणि त्यांनी क्रिकेटची मॅच खेळायला हे सगळे मैदानावर जमलेत. मग त्या मुलांपैकी ओंकार नावाचा जो मुलगा आहे त्याने काय आणला आहे तर बॉल आणला आहे आणि समीपने बॅट आणली आहे. तुम्ही सगळे मित्र जेव्हा एकत्र जमता तेव्हा तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्या खेळासाठी लागणार आहेत, त्या एक एक करून आणता की नाही? मग त्याचप्रमाणे ह्या मुलांमध्ये जो ओंकार नावाचा मुलगा होता त्याच्याकडे बॉल होता, त्यामुळे त्याने बॉल आणला. आणि समीप नावाचा जो मुलगा आहे त्याच्याकडे बॅट होती, सो त्याने बॅट आणली. सारे जमले मैदानावर, सुरू आमची मॅच. बघा, हा जो मैदानी खेळ आहे क्रिकेट, मैदानी खेळ आणि घरात बैठे खेळ असे 2 खेळांचे प्रकार पडतात. मग मैदानावर कोणकोणते खेळ बरं खेळतात? खो खो, कबड्डी, बरोबर की नाही? अशा प्रकारचे. त्याचप्रमाणे क्रिकेट हा सुद्धा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. आणि याच मैदानावर हे सगळी मुलं जमली आहेत आणि मग मुलं जमल्यावर ही मॅच सुरू झाली आहे. तुम्ही सुद्धा सगळे एकत्र आल्याशिवाय, सगळी मुलं तुमचे फ्रेंड्स आल्याशिवाय तुम्ही मॅच सुरू करत नाही की नाही? त्याचप्रमाणे ही सगळी मुलं मैदानावर जमली आणि त्यांची मॅच सुरू झाली. मीच जिंकला टॉस, आमची पहिली बॅटिंग. बघा, तो मुलगा जो आहे, जो ही कविता सांगत आहे, त्याने टॉस जिंकलाय. टॉस म्हणजे काय तर एखाद्या खेळामध्ये जर 2 संघ असतील, मतलब 2 अगर टीम हो, तर मग त्या 2 टीममधला पहिली कोणता संघ खेळणार, पहिली कोणती टीम खेळणार यासाठी टॉस उडवला जातो. आणि टॉसमध्ये जो संघ जिंकतो त्याला त्याच्या आवडीचं, म्हणजे आता ह्या क्रिकेटमध्ये पहिला त्यांनी काय चूज केलं तर बॅटिंग. कारण की त्या मुलाने टॉस जिंकला म्हणून त्या मुलाने पहिली बॅटिंग घेतली आणि त्या मुलाने 2री 4, 3री 4 मोठी खेळलो इनिंग. तुम्हाला जर क्रिकेटची आवड असेल, तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तुम्हाला हे 4, 6 ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील, बरोबर की नाही? तुम्ही टी व्हीमध्ये जेव्हा क्रिकेट बघत असाल तेव्हा तुमचे आवडते प्लेयर्स जेव्हा खूप छान 4 आणि 6 मारत असतील तेव्हा तुम्हाला आनंद होतो की नाही? मग त्याचप्रमाणे ह्या मुलाने सुद्धा बॅटिंग घेतल्यावर 2री 4, 3री 4 तो सारखा प्रत्येक बॉलला 4 मारत होता आणि त्यामुळे त्याने जी इनिंग आहे, त्याचं जे धावसंख्या आहे ते खूप त्याने रन ज्या आहेत त्या त्याने खूप रन्स वाढवल्या आणि त्याच्या संघामध्ये त्यांची धावसंख्या जी होती ती खूप मोठी खेळली. म्हणून तो असं म्हणतोय की त्याने खूप सारे 4, 6 मारून खूप मोठी इनिंग खेळला. नंतर मग ते खेळले, एक एक केले आऊट. नंतर मग ते खेळले. बघा, ह्या मुलांची बॅटिंग जी होती पहिल्यांदा ती त्या मुलांची बॅटिंग संपली आणि त्याच्यानंतर 2री टीम बॅटिंगसाठी आली, म्हणजेच ह्या मुलाच्या टीमला त्यावेळेला बॉलिंग खेळायला मिळाली. मग ही जी 2री टीम होती ते जेव्हा बॅटिंग करायला आले तेव्हा ह्या मुलाच्या टीमने त्यांचे एक एक करून काय केले? आऊट केले. तुम्हाला क्रिकेट हा खेळ माहिती असेल त्यामुळे ह्या खेळाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. मग हे जे
दुसरी टीम ही जी बॅटिंग करत होती त्या संघातले वेगवेगळे प्लेयर्स खेळाडू त्यांनी आऊट करून टाकले आणि शेवटी मात्र त्या मुलाने घेतला कॅच आणि जिंकली मॅच. म्हणजे त्या मुलाने त्यांचा शेवटचा प्लेयर होता त्याचा पण कॅच घेतला आणि ती मॅच जिंकली. बघा, तुम्हाला सुद्धा मॅच जिंकल्यावर आनंद होतो की नाही? आणि जर तो तुमच्यामुळे जिंकली असेल तर तुम्हाला अजून आनंद होत असेल. म्हणूनच या मुलाने जेव्हा कॅच घेतली आणि मॅच जिंकली तेव्हा त्या सगळ्यांना खूप आनंद झाला. मला वाटतं तुम्हाला ही कविता पुन्हा एकदा शिकवल्यामुळे खूप छान प्रकारे समजली असेल. आता आपण ही जी कविता आहे त्या कवितेवरची शब्दार्थ बघूया. म्हणजे मुलांनो, कविता तर तुम्ही शिकलातच, पण ह्या कवितेवरचे जे शब्दार्थ आहेत, जे कठीण शब्द आहेत, त्यांचे अर्थ मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगते. आता आपण याचे अर्थ बघूया. मैदान म्हणजे सारे जमले मैदानावर, बोललं की नाही या कवितेत. मग मैदान म्हणजे ग्राउंड. मैदान म्हणजे काय? ग्राउंड. दुसरा आहे जिंकला. जिंकला म्हणजे वॉन. तो मॅच जिंकला की नाही? टॉस जिंकला तो. टॉस पण जिंकला. मग वॉन, जिंकला म्हणजे काय? वॉन. तिसरा आहे पहिली. पहिली म्हणजे फर्स्ट. तुम्हाला आता हे शब्दार्थ माहिती असतीलच. पहिली म्हणजे फर्स्ट. चौथं आहे खेळले. खेळले म्हणजे प्लेड. ती मुलं सगळी खेळायला जमली की नाही तिकडे मैदानावर, मग इथे खेळले म्हणजे प्लेड. ते खेळून झालेलं आहे त्यांचं, म्हणून प्लेड. पाचवं आहे सुरू. सुरू म्हणजे काय? तर स्टार्ट. मॅच सुरू झाली असं म्हटलेलं आहे या कवितेत. सुरू म्हणजे स्टार्ट. मला वाटतं मुलांना हे सगळे शब्दार्थ तुम्हाला कळले असतील आणि तुम्हाला ह्या कवितेत आता कुठलाच कठीण शब्द असा उरला नसेल आणि ही कविता तुम्हाला खूप छान प्रकारे समजली असेल. आता इथे तुम्हाला मी काही प्रश्न उत्तरांचा सराव करून देणार आहे, कारण की कवितेच्या रिव्हिजनबरोबरच तुमचा प्रश्न उत्तरांचा सरावसुद्धा महत्त्वाचा आहे. मग इथे तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, म्हणजे त्यांच्या प्रकारानुसार, त्यांच्या टाईपनुसार तुम्हाला कळतील की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची. हे प्रश्न उत्तर जे मी आता रिव्हिजनसाठी तुम्हाला देते ते नोटबुकमध्ये लिहायचे नाही आहेत. इनको नोटबुक में नहीं लिखना है. हे फक्त तुम्हाला मी रिव्हिजनसाठी म्हणजे सरावासाठी इथे उदाहरण दाखवते आहे. चला मग आपण आता पाहूया की कुठले कुठले प्रश्न कवितेच्या खाली येऊ शकतात आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही तयार केली किंवा लिहिली तर तुम्हाला कविता खूप छान आणि चांगल्या प्रकारे समजेल. प्रश्न पहिला, कवितेच्या ओळी पूर्ण करा. म्हणजे बघा, ही जी आपली पोएम आहे त्याच्या ओळी, म्हणजे आपण लेसनच्या खाली धडा असेल, पाठ असेल तर त्याच्या खाली फिलिंग द ब्लँक्स, मग ती वाक्यातल्या रिकाम्या जागा आपण भरतो. पण इथे कविता आहे, मग कवितेमधला हा जो स्टँजा आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला तर मग आपण कवितेच्या ओळी पूर्ण करूया. नंतर मग ते खेळले, एक एक केले आऊट, शेवटी मी घेतला कॅच आणि जिंकली मॅच. बघा मुलांनो, इथे जिथे जिथे तुम्हाला जे फिलिंग द ब्लँक्स आहेत, ज्या शब्दांखाली अंडरलाईन केलेत ते शब्द लिहून तुम्हाला ही कवितेची ओळ पूर्ण करायची आहे. अशा वेगवेगळे स्टांजा, ज्या ज्या कविता आहेत त्यांचे स्टांजा येऊन तुम्हाला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला कळला असेल. आता आपण इथे प्रश्न दुसरा बघूया. एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच आन्सर इन वन सेंटेन्स. आता आपला पहिला प्रश्न आहे, सारे कोठे जमले. कोठे जमले सारे? तर मैदानावर. आपण कवितेत बघितलं की सगळी मुलं आणि त्या मुलाचे मित्र जे होते ते सगळे कुठे जमलेले होते? मैदानावर, ग्राउंडवर जमलेले की नाही? काय खेळायला? तर क्रिकेट खेळायला. मग या प्रश्नाचं उत्तर आहे सारे मैदानावर जमले. दुसरं आहे, मैदानावर काय सुरू झाली. मैदानावर काय सुरू झाली? ग्राउंडवर काय सुरू झालेलं? अगदी बरोबर, मैदानावर मॅच सुरू झाली. क्रिकेटची मॅच सुरू होती की नाही त्यांची, मग ती कुठे सुरू झाली? तर मैदानावर. आता आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा,
चूक की बरोबर ते लिहा. म्हणजेच ट्रू आणि फॉल्स. तुम्हाला ती ओळ, कविता असेल तर कवितेची ओळ चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं आहे, आणि धडा असेल तर त्या धड्यातलं वाक्य चूक आहे की बरोबर ते लिहायचं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रू आणि फॉल्स लिहिता, तुम्हाला हा प्रश्न माहितीच असेल. तर पहिलं आहे ओळ, प्रियाने आणला बॉल. बॉल कोणी आणलेला? प्रियाने आणलेला का? नाही, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. ओंकारने आणला बॉल, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आता दुसरं आहे, आमची पहिली बॉलिंग. आमची पहिली बॉलिंग होती का? चूक. मग काय येणार वाक्य? आमची पहिली बॅटिंग. बरोबर की नाही? म्हणजे मुलांनो, तुम्हाला यासाठी कविता पूर्ण नीट पाठ असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही वाक्य जरी दिली चूक की बरोबरमध्ये तर तुम्ही ती नीट ओळखू शकाल. आता इथे प्रश्न चौथा आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. समानार्थी म्हणजे काय? तर सिमिलर वर्ड्स. बरोबर की नाही? ज्या नोट्स तुम्हाला आता मिळतील त्याच्यात मी वेगवेगळ्या प्रकारची खूप उदाहरणं दिलेली आहेत, त्यामुळे तुमचा अधिक सराव होईल. आता इथे आपण 2-2 उदाहरणं दिलेली आहेत. सुरू. सुरू त्याचं सिमिलर वर्ड येणार प्रारंभ. सुरूचं सिमिलर वर्ड येणार प्रारंभ. आणि जमले. जमलेचं सिमिलर वर्ड येणार गोळा झाले. म्हणजे जमले, सगळे गोळा झाले की नाही मित्र? मग जमले म्हणजे गोळा झाले. आता आपला प्रश्न 5वा आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी म्हणजे काय? तर अपोजिट वर्ड्स. बरोबर की नाही? तुम्हाला माहितीच असेल विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड्स, म्हणजे विरुद्धार्थी त्या शब्दाचा. तर पहिलं आहे मोठी. मोठीचा विरुद्धार्थी काय आहे? छोटी. आणि दुसरं आहे आणली. तर आणलीचा विरुद्धार्थी आहे नेली. आणलीचा विरुद्धार्थी काय आहे? नेली. बघा मुलांनो, इथे सिमिलर वर्ड्स आणि अपोजिट वर्ड्स यांची मी 2-2 उदाहरणं दिलेली आहेत. तुम्हाला नोट्समध्ये याच्यापेक्षा जास्त उदाहरणं दिसतील आणि त्यामुळे तुमचं अधिक प्रॅक्टिस होईल, अधिक जास्त सराव होईल आणि त्यामुळे तुम्हाला ती कविता अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आता पुढचा प्रश्न आहे 6वा, लिंग ओळखा. प्रश्न 6वा आहे लिंग ओळखा. तुमचं आत्ताच पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे सगळे लिंग शिकला आहात तुम्ही. लिंग म्हणजेच काय? तर जेंडर. मग ह्यामध्ये मी तुम्हाला 3 उदाहरणं दिली आहेत. मैदान. मैदानाचं जेंडर काय आहे? तर नपुसकलिंग. आपण काय बोलतो मैदानाला? ते मैदान. बरोबर की नाही? ते मैदान. आपण तो मैदान बोलतो का? नाही. ती मैदान बोलतो का? नाही. मग मैदान नपुसकलिंग. आणि दुसरं आहे टॉस. टॉसचं लिंग काय आहे? तो टॉस, म्हणजेच पुल्लिंग. आणि आता तिसरं आहे बॅट. बॅटचं जेंडर काय आहे? तर स्त्रीलिंग. आपण बॅटला काय बोलतो? ती बॅट. तो बॅट बोलतो का? नाही. ते बॅट बोलतो का? नाही. ती बॅट, म्हणून इथे स्त्रीलिंग. मी तुम्हाला मुद्दामून इथे तिन्ही लिंग जे आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यांची उदाहरणं दिलेली आहेत. आणि तुम्हाला लिंग ओळखा किंवा लिंग बदला हे प्रश्न खूप छान प्रकारे समजतील अशी मी आशा करते. आणि तुमच्यापर्यंत ज्या आता 3रीच्या मराठीच्या नोट्स पोहोचतील तर त्यामध्ये मी पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये सांगते की जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत आणि सेल्फ स्टडीचे क्वेश्चन्स आहेत तेच फक्त तुम्हाला क्लासवर्क म्हणजेच तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत मराठीच्या. आणि जे टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्येच त्याचे आन्सर लिहायचे आहेत. ते तुम्हाला वहीमध्ये कॉपी करायचे नाही आहेत. मुलांनो, ही वेगवेगळे प्रश्नांचा सराव आपण इथे बघितला. हे प्रश्न तुम्हाला वहीत लिहायचे नाही आहेत. हे आपण फक्त आणि फक्त तुम्हाला कविता छान समजावी आणि प्रश्न प्रकार नीट कळावेत म्हणून आपण याची उदाहरणं घेतलेली आहेत. तुम्हाला कविता खूप छान चांगल्या प्रकारे कळली असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.